मित्रांनो, तुम्ही सध्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक स्क्रोल करत असताना हा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल। एका धावत्या मेट्रोमध्ये एक तरुणी अतिशय शांतपणे एक पुस्तक वाचत आहे। पण जेव्हा कॅमेरा त्या पुस्तकाच्या नावावर झूम होतो तेव्हा पाहणाऱ्याचे डोळेही थरथरतात। पुस्तकावर लिहिलंय हाऊ टू किल मेन अँड गेट अवे विथ इट, म्हणजेच पुरुषांना कसं मारावं आणि पोलिसांपासून कसं वाचावं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच कोट्यवधी लोकांनी तो पाहिला आणि इंटरनेटवर एकच खळबळ उडाली। प्रत्येक जण विचारू लागलाय की नक्की काय आहे या पुस्तकामध्ये। हे खरोखरच गुन्हेगारी शिकवणारं पुस्तक आहे की यामागे काही वेगळंच रहस्य आहे? यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी काजल। मित्रांनो, सर्वात आधी तुमची एक भीती दूर करते। हे पुस्तक कोणतंही गुन्हेगारी शिकवणारं मॅन्युअल किंवा गाईड नाही। हे ब्रिटिश लेखिका केटी ब्रेंट यांनी लिहिलेलं एक काल्पनिक पुस्तक आहे, म्हणजेच एक क्राईम फिक्शन कादंबरी आहे। हे पुस्तक डार्क कॉमेडी आणि सायकोलॉजिकल थ्रिलर या प्रकारात मोडतं। आता वळूया या पुस्तकाच्या मुख्य आणि रंजक कथेकडे, जी ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल। या कथेची मुख्य नायिका किट्टी कोलिन्स आहे। बाहेरच्या जगासाठी किट्टी ही एक अत्यंत श्रीमंत, ग्लॅमर्स आणि लाखो फॉलोअर्स असलेली इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे। तिचं आयुष्य खूप सुंदर सुरू असतं। ती पार्टी करते, महागडे कपडे घालते आणि तिचे लाखो फॅन्स तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात। पण या ग्लॅमरस चेहऱ्याच्या मागे एक अत्यंत भयानक रहस्य लपलेलं दिसतं। दिवसा इन्फ्लुएन्सर असणारी किट्टी रात्रीच्या अंधारात एक सायको सिरियल किलर बनते। पण किट्टी सारखी श्रीमंत मुलगी किलर कशी बनली? किट्टी एका नाईट क्लब मधून घरी येत असते। अचानक एक विकृत व्यक्ती तिचा पाठलाग करू लागतो आणि अचानक तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किट्टी त्याला जोरात धक्का देते। दुर्दैवाने तो माणूस खाली पडतो आणि त्याचा तिथेच अपघाती मृत्यू होतो। किट्टी प्रचंड घाबरते। तिला वाटतं आता ती तुरुंगात जाणार, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीस तपास करतात आणि या मृत्यूला एक साधा अपघात मानून केस बंद करतात। किट्टी पोलिसांच्या तावडीतून अगदी सहज सुटते। या एका घटनेमुळे किट्टीच्या डोक्यात एक वेगळीच ठिणगी पडते। तिला समजतं की गुन्हे करून ही कायद्यापासून वाचणं किती सोपं आहे। समाजात महिलांचा छळ करणाऱ्या, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आणि कायद्याला न जुमानणाऱ्या वाईट पुरुषांबद्दल तिच्या मनातील तीव्र राग निर्माण होतो। ती ठरवते की आता ती स्वतः अशा विकृत पुरुषांना शोधून त्यांना यमसदनास पाठवणार। यानंतर ती एकामागून एक अशा पुरुषांना टार्गेट करते ज्यांनी महिलांवर अन्याय केला। ती अत्यंत हुशारीने आणि प्लॅनिंग करून त्यांचे खून करते आणि प्रत्येक वेळी पोलिसांना चकवा देऊन निसटून जाते। दिवसा सोशल मीडियावर गोड हसणारी किट्टी रात्रीच्या वेळी एक रक्षक आणि भक्षक दोन्ही बनते। ही थरारक मालिका पुढे कशी संपते हे या पुस्तकात खूप रंजकपणे मांडले आहे। तर मित्रांनो, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या पुस्तकामागे ही अशी थरारक कथा लपलेली आहे। लेखिकेने या पुस्तकातून समाजात महिलांवर होणारे अत्याचार आणि सोशल मीडियाचे खोटे जग यावर अतिशय उपरोधिकपणे भाष्य केले आहे। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।